कुंभ राशी जुलै 2026 मासिक राशी भविष्य। कुंभ राशी कधी कधी आयुष्यात घडणाऱ्या सर्वात मोठ्या घटना आवाज न करता सुरू होतात आणि त्या सुरू झाल्या आहेत हे आपल्याला खूप उशिरा समजते। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, कल्पना करा, एखाद्या शांत तलावाच्या पाण्यावर सर्व काही स्थिर दिसत आहे, ना लाटा, ना वादळ, ना कोणतीही हालचाल, पण त्या शांत पाण्याखाली एक प्रचंड प्रवाह वाहत असतो। वरून सर्व काही पूर्वीसारखे दिसते, पण आतून संपूर्ण दिशा बदलत असते। अनेकांच्या आयुष्यातही असेच घडते। बाहेरून काहीच बदललेले नसते, पण नियती आपल्या आयुष्यातील पुढचा अध्याय लिहायला सुरुवात केलेली असते। जुलै 2026 हा महिना कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अशाच एका अदृश्य बदलाची सुरुवात ठरू शकतो। काही दिवसांपासून तुम्हाला असे वाटत आहे का की मन पूर्वीप्रमाणे शांत नाही? काही जुने प्रश्न पुन्हा समोर येत आहेत, काही निर्णय वारंवार पुढे ढकलले जात आहेत, किंवा अचानक नवीन कल्पना, नवीन स्वप्ने आणि वेगळ्या दिशेने जाण्याची इच्छा निर्माण होत आहे। जर असे होत असेल तर त्याकडे केवळ योगायोग म्हणून पाहू नका। अनेक वेळा जीवन आपल्याला आधी विचार बदलायला शिकवते आणि त्यानंतरच परिस्थिती बदलते। कुंभ राशी ही नेहमीच भविष्याचा विचार करणारी रास मानली जाते। ही रास चौकटीबाहेर विचार करणारी, नवीन मार्ग निर्माण करणारी आणि बदल स्वीकारण्याचे धाडस ठेवणारे आहे। पण प्रत्येक बदल आनंददायी असतोच असे नाही। काही बदल आपल्या संयमाची तर काही आपल्या विश्वासाची परीक्षा घेतात। जुलै महिन्यात तुम्हाला अशाच काही परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते। काही दारे बंद होतील, काही योजना बदलतील आणि काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील। सुरुवातीला हे सर्व अनपेक्षित वाटेल, पण काळ पुढे सरकल्यावर कदाचित तुम्हाला जाणवेल की जे घडले ते तुमच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक होते। या महिन्यात एक गोष्ट विशेष लक्षात येऊ शकते, तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल होईल। ज्या गोष्टींसाठी तुम्ही पूर्वी झटत होतात त्याच गोष्टी आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत, आणि ज्या गोष्टींकडे कधी लक्ष दिले नव्हते त्या अचानक तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनू शकतात। काही वेळा आयुष्य आपल्याकडून काही गोष्टी काढून घेते, त्यावेळी आपण त्याला नुकसान समजतो, पण नंतर समजते की त्या जागी काहीतरी अधिक योग्य येण्यासाठी जागा तयार होत होती। जुलैमध्ये तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी त्या क्षणी लहान वाटेल, पण पुढील काही महिन्यात तिचे महत्त्व वाढत जाईल। एखादी साधी भेट, फोन, संदेश, एखादा निर्णय किंवा एखादा नकार देखील पुढे मोठ्या संधीचे कारण बनू शकतो। या काळात स्वतःवर शंका घेऊ नका। प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो। दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना केली तर स्वतःची ताकद विसरून जाल। कुंभ राशीची खरी ओळख म्हणजे नवीन मार्ग निर्माण करणे। त्यामुळे इतरांनी कोणता मार्ग निवडला यापेक्षा तुम्ही कोणता मार्ग तयार करता हे अधिक महत्त्वाचे आहे। जुलैमध्ये संयम आणि धाडस या दोन्हींची गरज भासेल। काही ठिकाणी थांबणे योग्य ठरेल, तर काही ठिकाणी पुढाकार घेणे आवश्यक ठरेल। प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हा निर्णय भीतीमुळे घेत आहे की विश्वासामुळे? या एका प्रश्नाचे उत्तर अनेक गोष्टी स्पष्ट करू शकते। ह्या महिन्यात तुम्हाला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवू शकतो। तुमच्यातील सुप्त क्षमता, अनेक दिवसांपासून मनात असलेल्या कल्पना आणि अपूर्ण राहिलेली स्वप्ने पुन्हा जागी होऊ शकतात। त्यांना दुर्लक्ष करू नका। प्रत्येक मोठा प्रवास एका छोट्या विचारापासून सुरू होतो। मात्र लक्षात ठेवा, कोणताही बदल एका रात्रीत होत नाही। बियाणे जमिनीत पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही, आधी त्याची मुळे वाढतात, आणि जुलै 2026 हा महिना कदाचित तुमच्या आयुष्यातील अशाच मजबूत मुळांचा पाया ठरू शकतो। कुंभ राशी, या महिन्यात एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला अगदी साधी वाटेल, पण काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल, खरा बदल तर याच क्षणापासून सुरू झाला होता। कदाचित एखादा अनपेक्षित फोन येईल, एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येईल, अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक पुढे सरकेल, किंवा एखादी अशी संधी समोर येईल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल। विशेष म्हणजे ही घटना मोठ्या गाजावाजात होणार नाही, ती अगदी शांतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, पण तिचा परिणाम मात्र खूप मोठा असू शकतो। अनेक दिवसांपासून मनात असलेले प्रश्न, संभ्रम आणि अनिश्चितता हळूहळू दूर होऊ लागतील। ज्या दिशेने जावे की नाही याचा निर्णय होत नव्हता तिथे अचानक स्पष्टता मिळू शकते। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन संधीला लगेच होकार देणे आवश्यक नाही। जुलैमध्ये तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे आणि विचारपूर्वक पहा, कारण योग्य निर्णयच या महिन्याला विशेष बनवू शकतो।
काही लोकांसाठी हा महिना नवीन नोकरी, व्यवसाय, नाते किंवा नवीन सुरुवातीची चाहूल देऊ शकतो, तर काहींसाठी हा स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचा काळ असू शकतो. जुलै 2026 मध्ये एखादी घटना तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. ती नेमकी कोणत्या क्षेत्रात असेल हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असू शकते. त्यामुळे या महिन्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडेही दुर्लक्ष करू नका. कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. योग्य निर्णय, योग्य व्यक्ती किंवा योग्य संधी पुरेशी असते आणि जुलै 2026 मध्ये अशी शक्यता तुमच्यासमोर उभी राहू शकते. कुंभ राशी, कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. एक योग्य निर्णय, एक योग्य व्यक्ती किंवा एक योग्य संधी पुरेशी असते आणि जुलै 2026 मध्ये अशी शक्यता तुमच्यासमोर उभी राहू शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात नक्कीच एखादी मोठी घटना घडेल. तर लहान वाटणाऱ्या गोष्टींकडेही गांभीर्याने पहा, कारण काही वेळा त्यांच्यामुळेच मोठे बदल घडू शकतात. एखाद्या नोकरीची मुलाखत सुरुवातीला साधी वाटू शकते, पण ती पुढे तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते. एखाद्या व्यक्तीशी झालेली ओळख पुढे महत्त्वाच्या मैत्रीत, व्यावसायिक भागीदारीत किंवा इतर अर्थपूर्ण नात्यात बदलू शकते. एखादे नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय त्या क्षणी लहान वाटेल, पण काही महिन्यांनी त्याच कौशल्यामुळे नवीन संधी मिळू शकते. एखादा नाही मिळाल्यामुळे तुम्ही दुसरा मार्ग निवडाल आणि तोच पुढे अधिक चांगला ठरू शकतो. म्हणूनच या संदेशात योग्य निर्णय, व्यक्ती आणि योग्य संधी यावर भर दिला आहे. याचा आणखी एक अर्थ असा आहे की संधी येते तेव्हा तिचा उपयोग करण्यासाठी आपण तयार असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर आपण घाई, भीती किंवा संभ्रमामुळे चांगली संधी ओळखली नाही तर ती निघून जाऊ शकते. उलट शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास त्याच संधीचा मोठा फायदा होऊ शकतो. जुलै महिन्यात प्रत्येक छोट्या घडामोडीकडे जागरूकतेने पहा. कोणती गोष्ट पुढे महत्त्वाची ठरेल हे त्या क्षणी कदाचित समजणार नाही. त्यामुळे घाई करू नका, पण संधींकडे दुर्लक्षही करू नका. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय किंवा स्वीकारलेली एक संधी तुमच्या पुढील प्रवासाची दिशा बदलू शकते. हा संदेश आशावाद देतो, पण त्याचबरोबर एक वास्तववादी गोष्टही सांगतो. बदलाची शक्यता असली तरी त्या बदलाचा फायदा घेण्यासाठी तुमचे निर्णय आणि कृती महत्त्वाचे असतात.